ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन। शेतकरी नेते रविकांत तुपकर आपल्या सोबत आहेत। त्यांनी नुकतीच पूजा केलेली आहे आणि आता ते मतदान केंद्रावरती या ठिकाणाहून जात आहेत। भाऊ, त्यापूर्वी एक प्रश्न आहे की काय सगळी परिस्थिती होती आतापर्यंत? बऱ्याच सभा गाजवल्या, रॅली मोठ्या प्रमाणात झाली, काय परिस्थिती होती नेमकी? नाही, बुलढाणा जिल्ह्यातल्या जनतेने मला प्रचंड पाठिंबा दिला। मी जनतेचे उपकार मरेपर्यंत विसरू शकत नाही। माझ्यासारख्या अतिशय सर्वसामान्य घरातल्या शेतकऱ्याच्या पोराला जनतेने जे प्रेम या निवडणुकीमध्ये दिलेलं आहे, म्हणजे माझ्या चामड्याचे जोडे करून जरी मी लोकांना घातले तरी त्यांचे उपकार फेडू शकत नाही। लोकांनी मला कोणी पैसे मागितले नाही, लोकांनीच उलट माझ्यासाठी वर्गणी केली, घरची चटणी भाकर मारली, मिळेल त्या वाहनाने प्रचार प्रसार केला, फुटाणे खाऊन लोकांनी दिवस काढले, पण मला कशाचाही त्रास दिला नाही, कारण लोकांनीच मला फोर्सफुली उभं केलेलं आहे। आणि एवढा प्रतिसाद माझ्या सभांना, रॅलीज, लोक म्हणजे स्वतःहून लोकांनी निवडणूक ताब्यात घेतलेली आहे। आणि आजही सकाळपासून प्रचंड त्या ठिकाणी प्रस्थापित नेत्यांचा दबाव आहे। बूथ कॅप्चरिंगचा प्रयत्न काही ठिकाणी करण्यात येणार आहे। सकाळपासून आज मुद्दामून 2 बॅलेट मशीन चुकीच्या अनुक्रमांकाला ठेवल्या आमच्या बाबतीत कन्फ्युजन व्हावं म्हणून, असं अनेक ठिकाणी घडतंय। म्हणजे येनकेन प्रकारे मला रोखण्याचा प्रयत्न या सगळ्या प्रस्थापित नेत्यांकडून त्या ठिकाणी होतो आहे। परंतु सर्वसामान्य जनता माझ्या बाजूला असल्यामुळे 100% विजय हा जनतेचा होणार आहे। यापूर्वी पाहिले तर जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत, प्रतापराव जाधव हे 3 वेळा खासदार राहिले, 3 वेळा आमदार राहिलेत, नेतृत्व करतायत 3 टर्मपासून। एकीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर आहेत। कसं चित्र राहील, कोणासोबत तुमची लढत होते सध्या? नाही, आता ही निवडणूक नेते विरुद्ध जनता अशी आहे, सगळे नेते एका बाजूला एकवटलेले आहेत। आधी मुद्रा भोळी केली, मग हातांची झोळी केली, सोपे नव्हते मला हरवणे म्हणून त्यांनी टोळी केली। ही सगळी टोळी एकत्र झालेली आहे, सगळे नेते एका बाजूला आहे आणि जनता मात्र एका बाजूला आहे, लक्षात घ्या। त्यामुळं जनता जिकडून आहे त्या पार्टीचा, त्या बाजूचा विजय होणार आहे। ही गोष्ट काळ्या दगडावरची पांढरे घे, तुम्ही गावागावात जा, लोकांचा सर्व्हे घ्या, लोकांना विचारा, लोकांनी ठरवलेलं आहे यावेळी पाना चिन्हाला मतदान करायचं आणि एका गरीबाच्या लेकराला संसदेत पाठवायचा, हा निर्णय लोकांनी त्या ठिकाणी घेतलेला आहे। आणि तुम्ही म्हणता ते 3 वेळा खासदार होते आणि 3 वेळा आमदार होते, तुम्ही हे नाही म्हटलं की ते एकदा आमदारकीला पडले होते, ते एकदा अजून एका निवडणुकीत पडले होते। त्यांचा मुलगा जिल्हा परिषदला प्रचंड मताने एका गरीब माणसाने पाडला होता। त्यामुळं असं काही अवैध आहे ना, असं आहे तसं आहे, याला काही अर्थ नाही। जनतेने निवडणूक ताब्यात घेतलेली, माझ्या विरोधात त्यांना डझनभर नेत्यांना आणावं लागलं। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष माझ्या विरोधात प्रचाराला आले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना तर 2 वेळा इथं प्रचाराला यावं लागलं, अनेक कॅबिनेट मंत्री आले, सगळे माझ्यावर तुटून पडले, सगळ्यांनीच माझ्या विरोधात भाषणं केले। मग जर मी कॉग्निझेबल नसतो तर माझ्या विरोधात एवढे तुटून पडले असते का, कारस्थानं केले असते का? माझ्या पत्नीला त्यांनी टार्गेट केलं, माझ्या आईला केलं, माझ्या वडिलांना केलं, माझ्या 2 लहान मुलांना केलं। म्हणजे अतिशय खालच्या स्तरावर प्रतापराव जाधव यांनी प्रचार प्रसार केला आणि मला बदनाम करण्यासाठी वाटेल त्या गोष्टी केल्या, पण त्याचा काही फरक जनतेत पडलेला नाहीये। आजही जनता धीरोदात्तपणे त्या ठिकाणी उभी आहे आणि दबाव टाकतायत, धमक्या देत आहेत, दादागिरी करतायत, पण त्याला आम्ही जुमानणार नाही। यांची दादागिरी आणि दहशत मोडून काढण्यासाठीच निवडणुकीच्या मैदानामध्ये मी उतरलेलो आहे। महायुतीचं एकीकडे पारड जड असताना, कारण की त्यांच्याकडे 6 आमदार जे आहेत महायुतीतले ते सुद्धा होते, तुम्ही एकटे प्रचार केला, तुम्ही एकट्याने? हा, एकटा लढतोय आणि सगळ्यांना उरून पुरतोय, एकटा भिडतो, कारण जनता माझ्यासोबत आहे, लक्षात घ्या। नेत्यांचं आता लोक ऐकायला तयार नाही आहेत गावागावामध्ये, हे नेते फक्त नेते नावाला राहिलेले आहेत। आणि त्यांचं जर लोकांनी ऐकलं असतं तर एवढं रात्री पैसे वाटप फिरले असते का? करोडो रुपयाचं वाटप केलं या उमेदवारांनी रात्रभरामध्ये, दारू वाटली, पैसा वाटला, पण लोक त्यांचे पैसे घ्यायला तयार नाही आहेत, कारण लोकांना परिवर्तन पाहिजे। 15 वर्ष या जिल्ह्याचं वाटोळं करण्याचं काम प्रतापराव जाधवांनी केलेलं आहे। शून्य विकास काम, काही नाही, पण त्या पर्यटनाचा विकास नाही, शेतमालाला भाव मिळून आणला नाही, कोणाला पीक विमा दिला नाही, काही केलं नाही हो यांनी। फक्त पैशातून सत्ता, सत्तेतून पैसा मिळवण्याचं काम केलं आणि या जिल्ह्याचं वाटोळं करण्याचं काम केलं। हा जिल्हा मागास केला, शेतकरी आत्महत्येत भारतात नंबर 2 वर हा जिल्हा आणला। हे सगळं चित्र बदलायचं आहे। प्रस्थापित राजकारणाची परिभाषा बदलण्यासाठी आणि टिपिकल पॉलिटिक्स मोडून काढण्यासाठी मी एक व्हिजन घेऊन मैदानामध्ये उतरलेलं आहे आणि जनता मला एवढा पाठिंबा देईल हे मला स्वप्नातही वाटलं नव्हतं। तुम्हाला मी सांगतो, एवढं प्रेम जनतेने माझ्यावर केलं, त्यांचे उपकार रविकांत तुपकर मरेपर्यंत विसरू शकत नाही। मी स्वतंत्र मैदानात उतरलेलो आहे, स्वतंत्र निवडून येणार आणि आयुष्यभर स्वतंत्रच राहणार। मी याही पक्षात जाणार नाही, त्याही पक्षात जाणार। यांनी अफवा पसरवल्या माझ्या बाबतीत, इकडे जाणार तिकडे जाणार। 22 वर्षात कोणत्याच पक्षात गेलो नाही, पुढे कसं काय जाणार? जाणारच नाही, मी माझी आयडेंटिटी गमावणारच नाही। मी कोणाच्या दबावाखाली किंवा चुकीच्या विचारसरणीच्या खाली काम करू शकत नाही। मी तत्वाचा पक्का कार्यकर्ता आहे, माझी वैचारिक बैठक पक्की आहे। त्यामुळे अफवा पसरवण्याचं काम माझ्या विरोधात खूप यांनी केलं, पण मी तमाम जनतेला सांगेल, यांच्या अफवांना बळी पडू नका, यांच्या धमक्यांना घाबरू नका। रविकांत तुपकर पाय रोवून घट्ट तुमच्या पाठीशी उभा आहे आणि यांच्या प्रस्थापितांच्या नरडीवर पाय देण्यासाठी
आणि यांच्या राजकीय गड्या उद्ध्वस्त करण्यासाठी त्या ठिकाणी आपण सगळी जनता सज्ज आहे. काल मला प्रतापराव जाधवांचे राईट हँड बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी जीवे मारण्याची धमकी दिली की तुझी शिकार करतो, तुला खतम करतो, तुझी फॅमिली खतम करतो, जाहीर धमकी दिली त्यांनी मला. तर मी त्यांना शुभेच्छा देतो, त्यांनी ते करावं. मला मारून किंवा माझ्या परिवाराला मारून, माझा मर्डर करून जर प्रतापराव जाधवांना आणि संजय गायकवाडांना राष्ट्रपती पुरस्कार मिळत असेल तर त्यांना माझ्या शुभेच्छा. नक्कीच. तर हे होते रविकांत तुपकर. रविकांत तुपकरांच्या पत्नी सुद्धा त्यांच्यासोबत आहेत. त्यांनी सुद्धा प्रचारामध्ये मोठी आघाडी घेतली होती. संपूर्ण महिलांना घेऊन त्यांनी प्रचार या ठिकाणी केलाय. काही ताई काय सांगाल? तुम्ही सुद्धा प्रचारामध्ये उतरल्या होत्या, मोठ्या सभा सुद्धा तुम्ही गाजवल्यात, रवी भाऊच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही फिरलात, प्रचार केलात. मला असं वाटतं रविकांत तुपकर आणि शर्वरी तुपकर यांनी सभा गाजवल्या यापेक्षा जिल्ह्यातल्या जनतेने सभा गाजवलेल्या आहेत आणि जिल्ह्यातली जनतेचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे. त्यांच्या संघर्षात वारंवार जिल्ह्याच्या जनतेने, तमाम महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना साथ दिलेली आहे आणि सर्वसामान्य जनतेच्या लोकशाहीचा विजय होईल अशी आम्हाला आशा आहे. काय वाटतं की नागरिकांनी सुद्धा मोठा प्रतिसाद दिलाय आणि शेतकरी सुद्धा रवी भाऊच्या सभेला असतील, राहिले असतील, ते सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झाले होते. कुठे परिणाम होऊ शकतो? कारण की समोर प्रतापराव जाधव आहेत, नरेंद्र खेडेकर आहेत. जगात चांगुलपणाची किंमत केली जाते, प्रामाणिकपणाची किंमत केली जाते, म्हणूनच बहुतेक रविकांत तुपकर यांच्यासोबत सर्वसामान्य जनता उभी आहे. समोरचा कितीही बलाढ्य असला, कसाही असला, तरी शेवटी मतदान हे जनतेला करायचंय. पैशांनी मतदान नाही होत, मतदान हे जनतेला करायचंय आणि जनता आपला लोकप्रतिनिधी कोण असावा हे जनतेने इथल्या ठरवलेलं आहे. काय वाटतं की या सगळ्या भाऊगर्दीमध्ये या प्रचाराच्या दरम्यान तुमच्यावरती कुटुंबावरती सुद्धा आरोप झालेत, आमदारांनी आरोप केलेत, तुम्ही कसं पाहता याकडे? त्यांचे कदाचित संस्कार तसे होते म्हणून त्यांनी आरोप केले. मातृतीर्थ जिल्ह्यामधल्या एका सर्वसामान्य घरातल्या महिलेविषयी त्यांनी अशा अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करायला नको होती, पण त्यांनी केली. त्यांचे कदाचित संस्कार तसे असावे, आमचे संस्कार तसे नाही आहेत. आम्ही चांगल्या कुलीन घरातल्या स्त्रिया आहोत. आमच्याबद्दल त्यांनी ज्याही काही अफवा पसरवल्या त्याबद्दल जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे. ज्याही काही पद्धतीने आमच्याबद्दल बोलल्या गेलं त्यामध्ये लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे आणि त्या नाराजीचा सामना त्यांना योग्य वेळी करावा लागणार आहे. नक्कीच. तर हे होते रविकांत तुपकर आणि त्यांच्या पत्नी शर्वरी तुपकर. कॅमेरामन रोशनसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन.